आता बघा मी भोपळा बोलतो म्हटलं की तुम्ही भोपळा बोलत नाही म्हणायचं, कारण युद्ध आहे. भोपळा बोलतो जोरात, बोलतो 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 बोलतो. हा, युद्ध पेटवून म्हातारी गेली जंगल पार, टुणुक टुणुक टुण भोपळा होता किती हुशार. चल रे भोपळ्या, 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 चल रे भोपळ्या. थँक्यू. आपल्याकडे एक पुस्तक बाग आहे. आज उत्कर्ष आलाय का तिकडे? मी सगळी पुस्तकं, आज एकनाथ आव्हाड सर आले होते ना इथे, एकनाथ आव्हाड उद्घाटनाला, त्यांचं पुस्तक आहे. निशिगंधा वाड तुम्हाला माहिती आहे का? ती माझी मुलगी आहे. हां, तर निशूचं पुस्तक आहे गोडम गाणी, आणि माझं पुस्तक आहे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, पूर्ण रंगीत. कुठलंही पुस्तक घ्या, त्याची किंमत 50 रुपये, पण आज सगळी पुस्तकं 10 रुपयाला ठेवली आहेत. हां हां, आणि शिवाय पुस्तक बाग आहे तुमची. तर एक पुस्तक वाचू बाबा, दोन पुस्तके वाचू, दोन पुस्तके वाचू बाबा, खूप पुस्तके वाचू, वाचू आणि नाचू, वाचू आणि नाचू. आम्ही सारी सारी मुले ही हिरे माणके पाचू, आम्ही या देशाचे पाचू. एक पुस्तक वाचू बाबा, दोन पुस्तके वाचू, खूप पुस्तके वाचू बाबा, खूप पुस्तके वाचू, वाचू आणि नाचू, आम्ही सारे सारे आहो, हिरे माणके पाचू, हिरे माणके पाचू. आय लव्ह यू. सोहम गाणं म्हणणार आहे एक सुंदरसं. आपण टाळ्या, हां, आपण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्याचं स्वागत करूया. तुमच्या लेखनाचं, तुमच्यामध्ये लेखनाचा स्पार्क आहे हे तुम्हाला कधी समजले? लहानपणीच नाही का? माझ्या आईने सांगितलं मला की माझे निबंध सगळ्या तुकड्यांमध्ये वाचून दाखवले जातात. सरस्वती तुझ्यावर प्रसन्न आहे असं तिनंच मला सांगितलं. म्हणजे 12व्या वर्षी मला ते कळलं. 1ली ते 8वीच्या मुलांमध्ये संस्कार होण्यासाठी कोणती पुस्तके वाचली पाहिजेत? पहिलं साने गुरुजींच्या गोड गोष्टी वाचा. त्या कधीही 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 जुन्या होत नाहीत. मी माझ्या वयाच्या 12 वर्षापर्यंत ते सगळी पुस्तकं वाचून काढली होती, आणि गोड गोष्टींचा संच आजही मिळतो. हां, माझी एक मुलगी डॉक्टर आहे, खूप मोठी. हां, ती वयाच्या 33 वर्षापर्यंत शिकतच होती. 1 MS आणि 2 MD अशा प्रचंड पदव्या तिच्याकडे आहेत. हां, ती सर्जन आहे, निद्राविकार तज्ज्ञ आहे, ती मुलांची डॉक्टर आहे. आणि दुसरी मुलगी अभिनेत्री आहे, निशिगंधा. फक्त एकच मला वाटतं, ज्याला जे आवडतं ते त्याला करू द्यावं. माझ्या मोठ्या मुलीला डॉक्टर व्हायचं होतं, ती डॉक्टर झाली. माझ्या धाकट्या मुलीला नटी व्हायचं होतं, ती नटी झाली. परंतु निशिगंधा नटी झाली तरी ती सुद्धा PhD स्कॉलर आहे, आणि तिला आत्ता महिला सबलीकरण या विषयात D.Litt मिळालेली आहे. म्हणजे अभ्यासातली अत्युच्च पदवी तिच्याकडे आहे. नाट्यशास्त्रामध्ये तिने संशोधन केलेलं आहे, PhD, आणि त्यासाठी तिचा दिल्लीमध्ये 2004 साली मनोहर जोशी यांनी लोकसभेत सत्कार केला होता. कारण नाट्यशास्त्रातली सिनेसृष्टीतली ती एकमेव तेव्हा
PhD होती. आता आणखी झाल्या असल्या तर मला माहीत नाही. त्यावेळे ती होती. तिचे 3 सिनेमे दिल्लीत दाखवले गेले महाराष्ट्र मंडळातर्फे. तर आणि त्या सन्मानाला मी हजर होते. आणि दुसरी मुलगी डॉक्टर आहे. तिची गंमत सांगते. माझ्या डॉक्टर मुलीला जिचं नाव प्राजक्ता आहे, पहिली मुलगी प्राजक्ता म्हणून दुसरीचं नाव निशिगंधा ठेवलं. हां, माझी फुलबाग. पण निशिगंधाच्या बारशाला माझी मैत्रीण आली. ती म्हणली आता तुला तिसरा मुलगा झाला की त्याचं नाव झेंडू ठेव. कशाला झेंडू हवा? इतके झेंडू आहेत की, होय की नाही? हां, आपल्याच घरात झेंडू पाहिजे असं काही नाही. दुसऱ्या झेंडूंवरही प्रेम करता येतं. आणि आपल्या मुलींची लग्न झाल्यावर मला 2-2 तरुण झेंडू मिळाले, हो की नाही, माझे जावई. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, आम्हाला त्या 2च मुली आहेत, परंतु त्यांना आम्ही खूप चांगलं वाढवलं आहे आणि ज्याला जे हवं ते होऊ दिलं आहे. ही गोष्ट आपणही लक्षात ठेवायची. माझी मुलगी जरी नटी असली तरी तिच्याबद्दल एकतरी गॉसिप तुम्ही कधी ऐकलीत का? कधीतरी ऐकली का? चुकून सुद्धा नाही. 25 वर्ष ती इंडस्ट्रीत आहे, वयाच्या 15व्या वर्षापासून. तर एकही गॉसिप तिच्या नावावर नाही. कारण तिचं एकच तत्व आहे, हे सगळ्या मुलींनी लक्षात ठेवायचं, आपला हात जेवढा पुढे जातो तेवढाच समोरच्याचा जातो. हां, तुम्हाला कसलंही भय नाही. जेव्हा संस्कारांची पाळंमुळं घट्ट असतात तेव्हा आकांक्षांच्या पंखांना अमर्याद बळ असतं. आणि ते बळ तुम्ही सगळ्यांनी द्यायचं आहे. कारण महाडकरांनी आपल्या संस्कारांची पाळंमुळं घट्ट रुजवलेली आहेत. त्यामुळे तुमच्या मुली कधीही वावगं वागणार नाहीत. त्यांना जरी कुठल्याही क्षेत्रात जायचं असलं, अभिनयाच्या क्षेत्रात जायचं असलं, त्यांना आणखी कुठल्या म्हणजे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात जायचं असलं तरी कधी कुठल्याही मुलीचं किंवा मुलाचं पाऊल मागे खेचू नका. जो धडपडेल तोच उठेल आणि तोच वरती आकांक्षांच्या पंखांनी झेपावेल. हां, हां, खूपसे आता बघा, या मुलाला प्रश्न पडलाय की खूपसे आईवडील नोकरी करतात, तर आमच्या संस्कारांचं काय? हां, तर खूप चांगला प्रश्न आहे. हां, एका बाळांनीच विचारलेला आहे, पण त्याच्या मनाला पडलेला हा प्रश्न आहे. तेव्हा क्वालिटी टाईम मुलांसाठी देता येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग आपण काय करतो, आपल्याला एक शनिवार रविवार मिळतो तेव्हा आठवड्याचं धुणं काय काय काढतो ना आपण, आणि म्हणतो त्रास देऊ नको रे, आता मला काम करू दे, किंवा मी आठवडाभर मरते. सगळेच मरतात, कोणी अभ्यासाखाली मरतं, कोणी कामाखाली मरतं. हां, पण आपल्या मुलाला क्वालिटी टाईम द्या. आणि मुलं मागतायत तो, आणि रोज घरी आल्यावरती आपल्याकडे काय घडलं हे मुलांना नक्की 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 सांगा. आणि मुलांनो, तुम्हाला शाळेमध्ये कुणी रॅगिंग करत असेल, कुणी त्रास देत असेल, आपल्या आईवडिलांपाशी नक्की बोलायचं. मनात काही कोंडून ठेवायचं नाही. कारण प्रत्येक समस्येवर बहुतांश उपाय असतो, 99%. हां, एखाद्या समस्येवर उपाय सापडत नसेल तर सगळ्या कुटुंबाला मिळून त्याचं निराकरण करता येतं. पण मुलांवर संस्कार करणं ही आजी आजोबांची, आईबाबांची, काकांची, सगळ्यांचीच भूमिका आहे. आणि एखाद्या मुलाला कोणी त्रास देत असेल तर बाकीच्यांनी बघे होण्यात अर्थ नाही. आपण तिथे त्या क्षणी त्यांचे काका आहोत, मामा आहोत, आत्या आहोत, काकू आहोत, मावशी आहोत असं समजून त्या मुलाला कोणी त्रास देत असेल तर आपण उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. अभ्यास कसा करायचा, हं, हे सगळ्यांना सांगते. हां, कारण आता परीक्षा जवळ आल्यात. पहिल्यांदा सकाळी उठून, सकाळची शाळा असेल तर मग दुपारी हेच करायचं. पण पहिल्यांदा एकदा पाठ वाचायचा, मग दुसऱ्यांदा तो पाठ वाचून त्याच्यामधले जे कठीण आपल्याला वाटणारे शब्द आहेत ते पेन्सिलनी अधोरेखित करायचे. आणि मग वाचलेला पाठ पुन्हा एकदा प्रश्नांना अनुसरून वाचायचा. म्हणजे पहिला प्रश्न काय त्याचं उत्तर इथे आहे, दुसरा प्रश्न काय त्याचं उत्तर इथे आहे, असं. म्हणजे वाचन, पुनर्वाचन, मग मनन. मनन म्हणजे काय, वाचलं मी सकाळी, रस्त्याने जाता जाता सुद्धा आठवता येतं. आणि मग पठण वाचलेल्या भागाचं, आणि नंतर घरी आल्यावर लेखन. वाचलेल्यातलं रोज 2 फुलस्केप तरी लिहिलं पाहिजे. माझ्याबरोबर म्हणा, वाचन, पुनर्वाचन, पठण, मनन आणि लेखन. लेखन केलं की इधर फिक्स, लिहिलेलं कधी विसरायला होत नाही. हां, आणि कधी विसरलं तरी सुद्धा काही हरकत नाही, ते पुन्हा वाचायचं.
तुम्हाला कोणी विचारलं एकाला एकदा वाचून कळेल, एकाला 4 वेळा वाचून कळेल, पण ढ कोणीच नसतं. हां, नाव ओव्हर टू सोहम. नमस्कार, मी सोहम धारिया तुमच्या सर्वांसमोर एक अभंग प्रस्तुत करत आहे. त्या अभंगाचे नाव अबीर गुलाल आहे. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही हीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही हीन. पायरीशी हो ढंग गावनी अभंग, पायरीशी हो ढंग गावनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, रंग रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ. चोखा म्हणे नाम घेऊ, चोखा म्हणे नाम घेऊ, भक्ती होती ढंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. थँक्यू. थँक्यू. आजचं सेशन तुम्हाला आवडलं का? खरंच आवडलं? मग म्हणा एकदा, महाड महाड संस्कृतीचा पहाड. बाय.